झी 24 तास एक पाऊल पुढे। एलबीटी मुद्द्यासंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे। एलबीटीचा तिढा कायम आहे। शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर व्यापारी हे झालेल्या चर्चेवर असमाधानी आहेत। एलबीटी बाबत जी चर्चा झाली त्याबाबत त्यांनी असमाधान व्यक्त केलेलं आहे। समितीशी चर्चा करून 1 महिन्यात निर्णय घेणार आणि न्याय न मिळाल्यास व्यापारी आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे। आपण या संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया की या बैठकीत नेमकं काय घडलंय। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे याच्याकडून। दीपक, एलबीटीचा तिढा अजून कायम आहे। या बैठकीकडे सर्वांचं लक्ष होतं आणि व्यापारी या बैठकीतून काहीतरी तोडगा निघेल, पण काही तोडगा निघाला नाही। व्यापारी असमाधानीच आहेत। नक्की अधिक काय माहिती समोर येते? गिरीश, निश्चितच आजच्या जी बैठक झाली ती बैठक अंतिम असेल असं वाटलं होतं, कारण यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी 2 बैठका घेतल्या व्यापाऱ्यांबरोबर, मुख्य सचिवांच्या अनेक बैठका झाल्या, पवारांनी फॉर्मली चर्चा केली होती व्यापाऱ्यांशी। त्यामुळे आज मुख्यमंत्री शरद पवार आणि राज्यभरातील सर्व व्यापारी मुंबईचा यांच्या बैठकीमध्ये एलबीटीचा जो आहे तो तोडगा निघेल आणि पूर्ण प्रश्न मिटेल असं वाटलं होतं। परंतु आजच्या बैठकीनंतरही एलबीटीचा तिढा कायम आहे असं म्हणावं लागेल, कारण आजच्या बैठकीमध्ये आता नव्याने आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की आता एक समिती स्थापन केली जाईल, ज्याच्यात व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना सुद्धा स्थान दिलं जाईल आणि ही समिती एलबीटीचे नियम काय असावेत, कशा प्रकारे एलबीटीचं असेसमेंट व्हावं, कोणी वसूल करावा या संदर्भातील नियम तयार करेल आणि 1 महिन्यानंतर या संदर्भातील सगळे नियम फायनल होतील आणि 1 महिन्यानंतर याच्यावर तोडगा निघेल। म्हणजे आजच्या बैठकीत सुद्धा तोडगा निघालेला आणि व्यापारी आजच्या बैठकीनंतरही समाधानी नाही आहेत। दीपक, थोडक्यात मला शेवटी सांग की कुठल्या मुद्द्यावर व्यापाऱ्यांनी बोट ठेवलेलं आहे आता? व्यापाऱ्यांचा प्रामुख्याने आक्षेप आहे तो एलबीटीचा असेसमेंट आणि वसुली। त्यांचं म्हणणं इन्स्पेक्टर राज येईल, प्रत्येक महापालिकेच्या हातात एलबीटीचे अधिकार दिले तर त्यामुळे वॅटवर अधिभार लावून तो वॅटमध्ये वसूल करावा एलबीटी, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यासाठी महापालिकेची यंत्रणा व्यापाऱ्यांना नको आहे। आता या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये ठोस आश्वासन सरकारने दिलेलं नाहीये। मात्र आता एक समिती आता जी स्थापन करण्यात आली, ज्याच्यात व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, काही लिगल एक्सपर्ट असतील, त्या बैठकीमध्ये साधारणतः याच्यावर पुन्हा एकदा चर्चा होईल आणि 1 महिन्यानंतर या संदर्भात तोडगा निघेल। तोपर्यंत व्यापाऱ्यांनी 1 महिन्यासाठी आपला संप स्थगित केलेला आहे। 1 महिन्यानंतर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर पुन्हा व्यापारी संपावर जाण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे। गिरीश, दीपक, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। एलबीटीचा तिढा कायम आहे। मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या बैठकीनंतर सुद्धा व्यापारी असमाधानी आहेत। या बैठकीत एलबीटी बाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या समितीत व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे। मात्र व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेच्या यंत्रणेवर पुन्हा एकदा बोट ठेवलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।